सर जैताडे लोक पहा कसे आहेत. मारू मारू माया डोळा फुटका करून टाकला फोकणीचे. मी इकडे शेरोशायरी हे ते पोस्ट करत होतो. जळणारे लोक त्याच्यावर जळले आणि मारू मारू माया डोळा फुटका करून टाकला सायशे. मी शेरोशायरी पोस्ट केली की इकडे जळणारे लोक काही काही जळतात त्याच्यावर आणि लोक इले मारायला सांगतात. सायजीने मारू मारू माझ्या डोळा फुटका करून टाकला. हे कुठली माणुसकी आहे. एक तर 16 वर्षापासून माझं लग्न नाही होऊ देऊन राहिले. इकडून तिकडून मी लग्नाचं म्हणायला जातो किंवा जोडायला जातो तर तोडतात. याले त्याले सांगून हे तू घेऊन जाय, हे मी घेऊन जातो. आणि मी काय बिना प्रेमाचा आणि बिना बायकोचा रू. मी एवढं प्रयत्न करतो, एवढं हे करतो आणि ते व्हायला जाते. आणि तोड्याच्यासाठी कशाही पद्धतीने सांगतात लग्न तोड्यासाठी. समजत नाही मी काय करू. मी 1756 खेप सांगून राहिलो की ते मिडियम मिसळून करावं लागते. पण हे बळजबरीनं माऱ्या झोड्याच्यासारखं करतात, हे करतात आणि लग्नही तोडून टाकतात. आणि इकडे जीवाचं बरं वाईट झालं तर माय एका इकडे 2-2, 3-3 लेकराची माय बनवून सोडून देतात पोरीले पोरं. तरी त्याला मारायला सांगितले जात नाही. आणि मी फक्त लग्नासाठी म्हणतो किंवा लग्नाचा संबंध जोडायला जातो तर माझ्या अंगावर 10-10, 15-15 जण झाडतात मारायला. आता जीव जायचं तर चुप राहायचा का माणसानं. याला खरंच माणुसकी म्हटलं जाते काय समजत नाही. मी आता सांगू तरी कोण्या भाषेमध्ये येईल. मा नावाची 60 ते 70% पब्लिसिटी गलत झालेली आहे. तर सांगू कोणाला सांगू समजत नाही आहे मला. मी वारंवार सांगतो की तो पोरगा आहे त्याला मारा नाही लागत. आणि हे 4-4, 5-5 जण मा अंगावर मारायला पॉट होतात. हा का पिक्चर आहे काय. त्या पिक्चरमध्ये मारापिटी हे ते सारं खोटं असते. इकडे तर माणसाचा जीव जाऊ शकते एखाद्या स्पॉटवर. 5-5, 10-10 जण जर मारायले जर आले तर आता हे सांगू कसं मी. इकडे 16 वर्षापासून माझं लग्न होऊ देऊन नाही राहिले. इकडे 2-2, 3 एका इकडे 2-2, 3-3 लेकराची माय बनवून सोडून देतात काही पोरं. तरी त्याला मारायला नाही सांगितले आहात. आणि इकडे मी लग्नाचं म्हणायला जातो किंवा लग्नासंबंध जोडायला जातो तर मला मा अंगावर लोक पाठवले जातात 10-10, 15-15 जण मारायला. मी किती खेप सांगितलं की त्याला मारायला लागत तो पोरगा आहे. पण हे ऐकत नाही. ते बळजबरीनं करतात. जर मा बरं जीवाचं बरं वाईट जर झालं तर हे मारणारे लोक त्याला जबाबदार राहतील. वारंवार हात जोडू सांगून राहिलो की त्याला मारायला लागत आणि बळजबरीनं मारायला येतात माझ्या अंगावर. जर माझ्या जीवाचं बरं वाईट जर झालं तर हे लोक जबाबदार राहतील मारणारे. त्याची शहानिशा करून येले जेलात पाठवायचं. हे चीप साल्टेड गोपाल पंच हे मारायला सांगते. हेच पॅकेट लोकांनी टाकलं आणि इकडे मीनं शेरोशायरी पोस्ट केली आणि हे पॅकेट लोकांनी टाकलं इकडे. आणि मले बुक्केनं मारला गेलं आणि माझ्या डोळ्या फुटका करून टाकला जैताड्या लोकांनी. आता ही झालेली पब्लिसिटी गलत आहे. हे माझ्या विचारानं हे गोपाल साल्टी पंच नसायला पाहिजे. हे माझ्या विचारानं गोपाल नॉट साल्टी पंच असायला पाहिजे. कारण की हे मारायला सांगते. हे माझ्या विचारानं गोपाल साल्टी पंच नसायला पाहिजे. हे माझ्या विचारानं गोपाल नॉट साल्टी पंच असायला पाहिजे. कारण की हे मारायला सांगून राहिलं. यानं असं समजते की हे मारा लागते. आणि हे असं जर या जैताड्या लोकांना जर जाणून बुजून जर केलं आणि माया जीवाला जर बरं वाईट जर झालं तर हे लोक याला कारणीभूत राहतील मारणारे. याला जेलात पाठवायचं डायरेक्ट, सोडायचं नाही. जे मला मारतीन ते स्पॉटवरची
ज्या स्पॉटवर मारल्या जाईन त्या स्पॉटवरची शहानिशा करायची आणि जे लोक त्याच्यामध्ये आढळतील आणि ज्यानं मला जाणून बुजून मारलं त्याची जमानत व्हायला नाही पाहिजे. ते डायरेक्ट परमनंट याच्यामध्ये जायला पाहिजे जेलामध्ये. कारण मी यायला वारंवार सांगून आलो की तो पोरगा आहे त्याला मारा नाही लागत, पण ह्या ऐकत नाहीत. बडजबरीनं माझ्या अंगावर मारायला येतात. इकडे माझ्या डोळा फुटका करून टाकला येणं फोकणी येणं. याला डायरेक्ट जाहिरात पाठवायचं